जय शिवराय. तेव्हा सांगतो ना, आता इथं बसलो ना मी, एवढं डोकं वास मारते ना ह्या पाण्यामध्ये. गटरचं पाणी आहे. आता हे पाणी कुठून येते गटरचं पाणी हे आपण पाहणार आहोत. पण त्या गटरच्या पाण्यामध्ये एक पिण्याची पाईपलाईन ही फुटलेली आहे बरं का. तर या फुटलेल्या जागेतून जर सपोज हे पाणी बंद झालं, KDMCने हे पाणी बंद केलं आहे की नाही, तर त्या होलमधून रिव्हर्स गटरचं पाणी जात असणार आहे. आणि ही पाईपलाईन ज्याची आहे त्या पाईपलाईन ज्या बिल्डिंगला जाते त्या बिल्डिंगमधले 1000% माणसं नाही का आजारी पडत असणार आहे. आता याच्यामध्ये मी KDMCला जबाबदार नाही धरू शकत, कारण का ज्याच्याकडे ही पाईपलाईन जाते ना त्या बिल्डिंगवाल्यांनी जागरूक राहायला पाहिजे होतं. आणि हे काय आज फुटलेलं नाही आहे. काल मला निलेश म्हणून फोन केला होता, तेवढे नारायणनगरपासून आहे ना रिक्षा स्टँडपर्यंत नाही बाबा एक व्हिजिट कर म्हणून वगैरे. तर कसं माझं कसं एक निघालो, सकाळी निघालो वॉकिंगला, तुम्ही त्या ठिकाणी जातो. तर ही परिस्थिती आहे. KDMC तक्रार घेईल, ते येतील आणि पाण्याचं कनेक्शन लॉक करून निघून जातील. पण ही लाईन ज्याची आहे त्यांना मग पाणी भेटणार नाही. तर पुढाकार घ्या, ज्याचे असेल त्यांनी या. कुठं आहे हे पाठीमागं नारायणनगर आहे ना. समजलं. आता आपण पाहूया हे घाण पाणी जे उग्र वास मारतंय ना, ते पाणी कुठून येते. ते एवढं घाण वास मारतंय ना ह्या पाण्याचा. आता हे पाणी गटरचंच पाणी आहे सगळं. बघितलं, पाईपलाईनचा कलर निळा आहे. पाणी घाण आहे, पूर्ण पाणी घाण आहे, त्याला काही दुमत नाही आहे. इकडून पण येते. कुठलं पाणी कोणी सोडले काय? त्याची पिण्याची पाईपलाईन कशामध्ये आहे, कशातून जाते? ह्या पाण्यातून जाते, घाण पाण्यातून. ओके, ते पाईप जो फुटलेला आहे ना, तो एवढ्या घाण पाण्यातून जातोय ना, तर मग समजून जा त्या बिल्डिंगची लोक आजारी पडत असेल हे पाणी आहे. पुढं इथून गटर नाही आहे, त्याचा दुष्परिणाम होतोय. कुठलं पाणी दे? कुठलं गटर? हां हां, तिथं तर पिण्याचं पाणी पण चाललंय ना. नाही, पाईप फुटलंय, पाईप फुटलंय तिथं. हे हॉस्पिटलचं पाणी आहे असं वाटतं. नाही, हॉस्पिटलचं नाही, गटर आहे. नाही इथं गटर आहे. हा, इथे गटर आहे, ती बंद केली ना. हा, इथून पाईप टाकायचे होते, त्याने गटर मध्ये टाकले ना, ते रस्त्यावर पाणी येतो गटर. अरे बाबा, हे जे गवत, हे गवताच्या लाईन गटर आहे ना. शाळा पण चालू होती, पोरांना किती त्रास होतो ना. इथं शकुंतला शाळेत जायला पोरं आहेत ना, इथे शाळेत जातात ना, इथून जातात ते. मग लहान मुलं जातात, लक्षात नाही देतील ना, लक्ष देतील ना. आपण लागू ना काम, पाठपुरावा करू ना आपण. काल मला निलेशचा फोन आला होता, त्याला बोललो येतो म्हणून पाहायला. म्हणजे हे जी घाण इथली, ही घाण इथे येते, आणि ही जी वरून घाण येते, ती वरून घाणचं पाणी हे डायरेक्ट बाहेर निघतंय. शाळेची पोरं पण लहान लहान जातात ना. कुठल्या शाळेची? कोणत्या शाळेची ना, लहान लहान पोरं ना. मी पण अर्ज केला होता वडवलीला. हा, अर्जाचा फोटो बिटो भेटून काय? त्याची कधी केला होता? वर्ष झाला काय? नाही, मागच्या वेळेस आपण साफ केलं होतं हे, पण यांनी पुराकार घेऊन काम पूर्ण पाहिजे. तिथून ते गटर आहे ना, इथं पाईप टाकायचं, पाईप नाही टाकला. पाईप टाकला नाही त्यांनी. पाईप टाकला तर बरोबर होईल ना. आता पाईप टाकणार कोण? KDMC महानगरपालिका बांधकाम विभाग बोलते नाही की बाबा पैसा नाहीये, आणि कानात सांगतात पैसा कुठं गेलाय? लाडकी बहीणला गेलाय. तुमच्या ह्या लाडक्या बहिणींचीच मुलं ते आजारी पडतात, आणि तो 1500 रुपये दिलेला तो जातोय डॉक्टरकडे, बरोबर ना. तर ते 1500 तुम्ही द्यायचं की नाही ते ठरवा,
आणि लाडक्या बहिणीने 1500 रुपये घ्यायचे की नाही घ्यायचे ते बहिणी ठरवतील. पण जे पैसे घेत नाहीत म्हणजे लाडके भाऊ, आणि लाडके भावांच्या खिशांवरती जो परिणाम पडतो तो लाडक्या बहिणीने दिलेल्या पैशाचा, ज्या आता ही मुलं शाळेत जातील शकुंतला विद्यालयामध्ये, ती मुलं लहान लहान आहेत, त्यांना त्रास होईल, आजार पडतील. आता ती पाईपलाईन फुटली आहे, त्या पाईपलाईन फुटलं त्याच्यावरून घाण गटरचा उग्र वास एकदम, ते पाणी जात आहे, ते पाणी पिणारे मुलं ते आजारी पडतील, डायरिया होईल. मलेरिया तर मच्छरने होतं, पण डायरियासारख्या पोटाचे आजार होतील. त्याच्यावर ते आजार झाल्यानंतर मेंदूवरती परिणाम होतो. म्हणजे सांगितलं जातं माझ्या कानामध्ये, नाही बाबा लाडक्या बहिणीला पैसे पुरवले म्हणून तुझ्यासाठी रोडसाठी पैसा नाहीये, तुझ्या अर्जांसाठी. आता ते लाडके बहिणीचे पैसे त्याचा परिणाम हा आहे, काही कामं होत नाही म्हणून. तर जनता हो, तुम्हालाच ठरवायचं आहे काय करायचं आहे काय नाही. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही वारंवार सांगत असते पैसा नाही पैसा नाही पैसा नाही. तर त्यांच्याकडून पण आपण कामं करून घेऊया. एवढं घाण वास येते ना ह्या ठिकाणी. आहे हे महागणपती हॉस्पिटलचं ठिकाण आहे, हा रोड आहे. जसं ह्या भाऊंची व्यथा आहे, किती अर्ज 1 वर्षापूर्वी दिलेला आहे ना, तीच व्यथा माझी पण आहे. पाठपुरावा करून पण आहे ना, हे गेंड्याच्या कातडीचं KDMC महानगरपालिकाचा विभाग आहे, ते दुर्लक्ष करत असते. सकाळी उठलं, ब्रश केला, चहा पिलाय, दिवस भरला, संध्याकाळी बॅग भरली घरी, आणि त्यांना जनतेचं काही पडलेलं नाहीये. ठरवा जनता, तुम्हीच ठरवा आता.